कुडाळ तालुक्यात वालावर मुरतळीवाडी इथं दरड कोसळण्याची घटना सोमवारी सकाळी घडली. इथं अशा प्रकारची दुर्घटना घडू शकते याबाबत कुडाळ तहसीलदारांना 4 महिन्यापूर्वी पत्र देऊन सुद्धा प्रशासनानं त्याकडे दुर्लक्ष केलं. मुरतळीवाडी इथं आवश्यक उपाययोजना झाली नाही तर भविष्यात मोठ्या प्रमाणात डोंगर कोसळून माळीणसारखी दुर्घटना घडू शकते आणि या सर्वाला महसूल आणि आपत्ती व्यवस्थापन प्रशासन कारणीभूत असेल, असं नेरूर जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांनी म्हटलंय. कुडाळ तालुक्यात अशा प्रकारची अनेक ठिकाणं आहेत तिथं पावसाळ्यात नुकसान होऊ शकतं. याबद्दल प्रशासनाला माहिती देऊन सुद्धा कुडाळ तहसीलदार आणि प्रशासन धिम्म आहे असा आरोप करून या विरोधात लवकरच जनआंदोलन उभारलं जाईल असा इशारा रुपेश पावसकर यांनी दिलाय. कुडाळ इथं ते पत्रकार परिषदेत बोलत होते. काल वालावल येथील मुरतळ येथे जी घडलेली घटना आहे ती अतिशय दुर्दैवी घटना आहे. त्या ठिकाणी मी 4 महिन्यापूर्वी 29/4/2026 ला मी तहसीलदारांना पत्र दिलं होतं की आपत्ती व्यवस्थापनाची तुम्ही माझ्या मतदारसंघात मीटिंग लावा, की काही घटना तिथे घडत आहेत. काही कॉन्ट्रॅक्टर तिथे माती उत्खनन करत आहे व ते माती उत्खनन लोकांच्या जीवावर बेतणार आहे. त्या अनुषंगाने काल तिथे भला मोठा दगड पडून अतिशय म्हणजे वाईट नशीब बलवंतर म्हणून त्या घरातील 4 माणसं वाचली. तर आज तिथे माळीम सारखी परिस्थिती झाली असती यात दुमत नाही. कारण अजूनही जी माती गाडली गेली आहे त्याच्यावर 3 त्याच साईजचे दगड आहेत आणि आजच्या घडीला तिथे पूर्णपणे दलदल झालेली आहे. तिथे कुठचीही यंत्रणा जाऊ शकत नाही, जेसीबी जाऊ शकत नाही किंवा पोकलॅंड जाऊ शकत नाही. ती परिस्थिती भयंकर आहे. भविष्यात त्या तिथल्या वाडीची, तिथल्या कुटुंबाची आणि त्याच दगडांची जबाबदारी कोण घेणार हे प्रशासनाने जाहीर करावं. हा पहिला मुद्दा आहे की आम्ही जर एक लोकप्रतिनिधी तुम्हाला सांगतोय की बाबा तुम्ही आपत्ती व्यवस्थापन माझ्या मतदारसंघात मीटिंग लावा, की जेणेकरून माझा मतदारसंघ हा संवेदनशील आहे. कारण त्या ठिकाणी नदी किनाऱ्यापासून संपूर्ण डोंगर भाग असल्यामुळे वाळूचं उत्खनन होतं, काही गोष्टी त्यामध्ये खच आपोआप काही भाग खचले जातात. त्या अनुषंगाने आम्ही सूचना केल्या. त्यानंतर जो कॉन्ट्रॅक्टर आहे ते माझ्याकडे मोडक म्हणून त्यांची तक्रार दिली की अशी घटना घडलेली आहे, आम्हाला न विचारता त्यांनी मातीचं उत्खनन केलेलं आहे. त्यानंतर मी संबंधित कार्यालयांच्या संबंधित अधिकाऱ्यांना फोन केला की बाबा असा विषय आहे आणि त्यांनी असं असं केलंय. तर त्यानंतर तिथे आपले तलाठी आहेत मयेकर, मी ते कंप्लेंट केलं तिथे आले. त्यानंतर त्यांनी त्याचं पोकलॅंड का जेसीबी जप्त केला, ट्रॅक्टर जप्त केला, तहसीलदार मध्ये आणून लावलं आणि परत काय गोलमाल केला तो काय माहित नाही आणि तो परत बाहेर काढून घेऊन गेले. ही घटना घडल्यानंतर चेनवन मध्ये असाच भाग घडला की तिथे परबमन आमचे शेतकरी आहेत, तोच कॉन्ट्रॅक्टर त्या ठिकाणी त्याने काम घेतलेलं आणि ज्या ठिकाणी बंधाऱ्याला माती टाकायची तो बंधारा सोडून त्याने लोकांच्या शेतात माती टाकली. त्याच्यामुळे आज ते शेतकरी तिथे शेतीपासून वंचित राहिले. आणि ज्यावेळी मी कार्यालयांच्या अधिकाऱ्यांना विचारायला गेलो की बाबा तुम्ही काम कधी करणार, ती माती कधी काढणार, तेव्हा कार्यालयांच्या अधिकाऱ्यांचं मला असं उत्तर आलं की तो कॉन्ट्रॅक्टर जो आहे ना तो खूप मोठा माणूस आहे, तो राष्ट्रीय पक्षांना देणगी देतो, त्याच्यामुळे आमचे काय हात तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. तो करेल त्यावेळी काम होईल, म्हणजे आम्ही काय त्याला ब्लॅक लिस्ट मध्ये टाकू शकत नाही. त्यानंतर मी कलेक्टरना पत्र दिलं, सन्माननीय पालकमंत्र्यांना पत्र दिलं की अशी अशी घटना आहे आणि ती माझ्याकडे पुरावे आहेत त्या गोष्टीचे की अशी अशी घटना आणि अशी अशी घटना घडलेली आहे. भविष्यात जर ह्याच्यावर उपाययोजना नाही झाली तर ते पुरं जी मुरतळवाडी आहे आमची ती जमीनदस्त होऊ शकते आणि माळीम सारखी अवस्था होऊ शकते. परत त्यानंतर मी आपली चेनवन ग्रामपंचायत ते आपत्ती व्यवस्थापनाची बोट होती, त्या बोट नासधुतीला तहसीलदारने नोटीस काढलं. कोणाला? आपले सरपंच आणि ग्रामसेवक. एकंदरीत त्या विषयाची सरपंच आणि ग्रामसेवकांचा म्हणजे काय विषय नाही, जो काय खर्च करायचा तो महसूल नाही किंवा आपत्ती व्यवस्थापन करायचं, त्यांनी त्याला उत्तर दिलं कोणी याने ग्रामसेवकाने. पण त्या ठिकाणी त्यांना वेटीस धरलं. दुसरी ठिकाणी आमचे निलेश अनंत मंगे जे वालावल बंगेवाडीत राहतात, म्हणजे त्यांनी सांगितलं की बाबा डोंगर खचलेला आहे त्यामुळे तुम्ही स्थलांतरित व्हा. काय अरे तुम्ही त्यांना सांगताय स्थलांतरित व्हा, पण त्यांची राहायची व्यवस्था, त्यांची खाण्याची व्यवस्था कोण करणार? म्हणजे धमकीच पत्र आहे हे कुडाळच्या तहसीलदाराकडून होत आहे. म्हणजे हे प्रकार कुठेतरी कुडाळचे तहसीलदार चुकीचे करतायत, जेणेकरून ते तहसीलदार मधले तुम्ही न्यायदंडेकरी आहात, लोक तुमच्याकडे आशेने बघतात कुठच्याही गोष्टी. तर त्या हिशोबाने तुम्ही लोकांशी वागा. लोकांना धमकी वगैरे अशी नको द्यावं पत्र. जे काही गोष्टी आहेत ते कुडाळच्या तहसीलदार चुकत आहे असं माझं स्पष्ट मत आहे. कारण माझा स्वतःचा एक अनुभव आहे की
मी स्वतः माझी केस 155 2025 मध्ये दिलेली, 2025 मध्ये. हा, ती मला काल त्याचं पत्र की तुमची आम्ही वर्ग एक जमीन केलेली आहे. म्हणजे 1 वर्ष जर माझ्यासारखे जिल्हा परिषद सदस्य लागत असेल तर सर्वसामान्य माणसाचं काय, हे काहीतरी कुठेतरी प्रशासनात ही एक वेगळ्या पद्धतीने हे चाललेलं आहे. त्यासाठी मी गप्प नाही बसणार हे सांगतो. म्हणजे बाबा मी गप्प बसणार नाहीये मुळात. कारण ह्यासाठी जो प्रकाश अनंत मेंगाणे म्हणून आहे कॉन्ट्रॅक्टर, तो जो मोठा मंत्री आहे ना, त्याच्या विरोधात मी उद्या पोलीस स्टेशनला रितसर कंप्लेंट देणार आहे की ह्याच्यामुळे भविष्यात लोकांची घरं उद्ध्वस्त होणार आहे. एक दुसरा विषय, हे जे कोण महसूलचे अधिकारी आहेत ज्यांनी कोणी साठे लोटे केले त्यांच्या विरोधात मी एसीबीकडे तक्रार करणार आहे. आणि मी थांबणारा म्हणत नाही, कारण हे लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. तसाच प्रश्न आपल्या चेनवन टोमरेवाडीमध्ये घडलेला आहे. त्याचं पण मी आपत्ती विरोधात प्रश्न आहे की ज्यांनी जर रस्त्यावरची दगड काढले आहेत, माती काढली आहे, भविष्यात पाऊस हा 5% सुरू झालाय. आता भविष्यात ज्यावेळी पाऊस सुरू होईल तिथली परिस्थिती काय वेळ सांगता येत नाही. त्याच्यामुळे हे गोष्टी गांभीर्याने घेण्याची आहेत आणि ते न घेतल्यास आंदोलन छेडण्याचा गप्प राहणार नाही. तहसीलदारांची भूमिका तुम्हाला काय कशी वाटते? सांगितली ती काय, हा तुझ्या भावा सगळं. आणि काय, एक घरी सर्वसामान्याला न्याय द्यायला पाहिजे ना. आता 70% दावे आहेत बघा ना, तुम्ही रेकॉर्ड ऑफ द रेकॉर्ड काढून बघा ना, किती बाबा तारीख वाईज काढून बघा ना, कोणाला किती प्राधान्य दिलंय ते बघा जाऊन तिथे. आम्ही टाकले आरटीआय मध्ये. मग फर्स्ट रेफरन्स जे पूर्वीचे आहे त्याला डावलून दुसऱ्यांना का दिला जातोय? काहीतरी आहे ना तुझ्या भाऊची भूमिका म्हणून दिला जातोय ना.